जय शिवराय मित्रांनो. चला, आपल्याला महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त खालच्या खालूनच दाखवलं होतं. आता म्हणलं चला वर जाऊया. वर आता गर्दी कमी पण झालेली आहे, पूर्णपणे तुम्हाला दाखवता पण येईल सगळं. आमच्या गावातला पिंपरी गावातला मेन चौक म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही हा कोणाला पण लोकेशन विचारला ना, लहानांपासून मोठ्यापर्यंत, की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं तर तुम्हाला बरोबर इथं आणून सोडेल. हे मेन आहे. हे बघा स्मारक किती छान आहे. खालून जर बघितलं तर असं वाटतं की खूप छोटी आहे, पण प्रत्यक्षात वर जाऊन बघितलं तर खूप छान आणि सुंदर आणि खूप मोठी मूर्ती आहे ही. हे बघा, आमच्या आता परीला सांगायची गरज पण नाही पडत, ती त्यांचं दर्शन लगेच घेते. हे बघा आहे का नाही, तिला तर ना अशी खूप आवड आहे. आणि ह्यांचा मेन जे चौक आहे ना, इथंच सगळे कार्यक्रम होतात. पालखी येते, संत तुकाराम महाराजांची पालखी असते, जे इथेच मुक्कामी असते. आणि भैरवनाथाच्या मंदिरापाशी पण यांचं कीर्तन वगैरे असते. हे बघा चौक, ह्या चौकामध्येच पूर्ण कार्यक्रम होतात. पिंपरी गावाचे एकदम शान आहे. इथं वर आले आणि असं खालीसं जावंसं वाटतच नव्हतं. असे त्यांना पाहूनच असे एकदम जल्लोष आल्यासारखं अंगामध्ये, अशी एनर्जी काय म्हणता येईल, काय सांगता येत नाही, पण असं खूप स्ट्रॉंग झाल्यागत वाटत होतं. आमच्या परीला पण, आमची परी बघा जातच नव्हती. तिला किती पण म्हणलं चल ना खाली चल, तरी यायला ती तयारच नव्हती. कारण की हे तिला खूप आवडलं होतं. हे भैरवनाथाचं मंदिर आहे बघा, जस्ट त्याच्या पाठीमागच आहे. आणि ह्याच्या समोरच शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आता आमची परी बघा, तिला चल म्हणलं तरी पण नाही येत. ती परत पळत गेली तिकडं पाहण्यासाठी, की आता ती काय म्हणते बघा. आता आहे का, तिला मी किती म्हणत होते चल चल, तरी पण ती काय येतच नव्हती. हे बघा ती परत आली, परत त्यांचं दर्शन घेण्यासाठी. मला म्हणायची, हे बघा भगवा झेंडा महाराजांचा. परत त्यांनी दर्शन घेतलं आणि मला म्हणायची की तू पण ये ना, आपण नको जाऊया घरी, इथंच थांबूया. आणि म्हणायची बघा काय नाही होत, तिला थांब म्हणा, नको जायचं ना, नाही जायचं म्हणायची. सांगा ना तुम्ही, नाही जायचं. चला बाय मित्रांनो.